श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा कशी करायची ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नंबर 2, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. नंबर 3, पंचमहायज्ञ. नंबर 1, रोज श्री स्वामी समर्थ सारा अमृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. कसे वाचायचे ते सांगणार आहे. श्री स्वामी चरित्र सारा अमृत पोथी गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. गुरुवारी पोथीचे क्रमशः 1, 2, 3 अध्याय वाचावेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 अध्याय वाचावेत आणि नंतर 7, 8, 9 अशा प्रकारे पोथीचे 21 अध्याय पूर्ण करावेत. श्री स्वामी चरित्र सारा अमृत पोथीचे 21 अध्याय बुधवारी समाप्त होतील. आणि 3च अध्याय का वाचावेत? कारण पहिला अध्याय हा भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा भविष्यकाळासाठी असतो. नंबर 2, रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 11 माळी जपचे महत्त्व तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे. नामस्मरण का करायचा? याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे? नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे. नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते. अशक्य ती गोष्ट साध्य होते. कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नमस्कीर्तन साध पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनापेक्षा मोठं नाम आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाहिजे. पहिली माळ ही गुरूंसाठी, दुसरी तिसरी मातापितांसाठी, चौथी पितरांसाठी असते. 5वी काम, 6वी क्रोध, 7वी मोह, 8वी लोभ, 9वी मत्स्य, 10वी अहंकार आणि 11वी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. नंबर 3, पंचमहायज्ञ. पण त्यामध्ये पहिला यज्ञ देवयज्ञ आहे. देवयज्ञ ह्यामध्ये आपण दररोज सकाळी अंघोळ करून अग्नीला शुद्ध तूप घालावे. म्हणजेच एक कागदाचा तुकडा घेऊन त्याला थोडे शुद्ध तूप लावून गॅस शेगडी चालू करून तो तुकडा अर्पण करावा. अर्पण करते वेळेस गायत्री मंत्र म्हणावा. नंबर 2, ऋषी यज्ञ. ह्यामध्ये आपण दररोज गाईला 1 घास अन्न घालावे. नंबर 3, पितृयज्ञ. ह्यामध्ये आपण कावळ्याला दुपारी 12 नंतर दक्षिणेकडे तोंड करून 1 घास अन्न द्यावे. नंबर 4, मनुष्ययज्ञ. ह्यामध्ये आपण दररोज 1 मनुष्यजीव अतिथी चहा पाणी जेवण किंवा शेजारच्या लहान मुलांना गोळ्या बिस्किटे चॉकलेट देऊन संतुष्ट करावे. नंबर 5, भूतयज्ञ. ह्यामध्ये आपण दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेस ठेवावी. वरील 5 महायज्ञ केल्याने ऋण, वैर, हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.